शिवसेनेला पुन्हा नव्याने पालवी फुटली, पुन्हा नव्याने सुरुवात करायची उद्धव ठाकरेंचा निर्धार। भाजप शिवसेना संपवू शकत नाही, शिवसेना एक विचार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा। ठाकरे नाव पुसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांना जमलं नाही। काहींना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। दोन व्यापाऱ्यांकडून आपल्या मुळावर घाव घालायचा प्रयत्न, दोन व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवरती टीकेचा घाव। मी शिवसेनेतून बाहेर पडलो त्या वेदना वेगळ्या होत्या। माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, घर सोडणं होतं। काही गोष्टी मला उमगल्या, काही उद्धवला उमगल्या असतील। झालं गेलं सोडून द्या, राज ठाकरेंचं विधान। माझ्या डॉक्टरचा गुण उद्धव ठाकरेंना आला, माझ्या डॉक्टरनी पक्ष बदलला की काय असं वाटलं। राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंची टोलेबाजी। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची सूचक पोस्ट। राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत, राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, राज ठाकरेंची पोस्ट। मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे, त्यासाठी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ द्यावी, भास्कर जाधवांचं आवाहन। महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा घेणार नाही, एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, संजय राऊत यांचा टोला। मुंबईच्या महापौर पदावरती भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याची माहिती। शिंदेंच्या सेनेला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागण्याची शक्यता। भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्याने महापौर पदावरती भाजप ठाम। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा। एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता। मूळ केसच रद्दबातल झाल्याने भुजबळ निर्दोष। अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची कोणतीही युती नाही, भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव बाळासाहेबांनी मनोहर जोशींना बाजूला करून नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद दिलं। पुढारी न्यूजच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नव्या योजनांची घोषणा। बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान सुरू करणार, गडकोट किल्ल्यांवरही स्वच्छता मोहीम राबवणार, शिंदेंची घोषणा। पंतप्रधान मोदींकडून बाळासाहेबांना अभिवादन। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते, मोदींची पोस्ट। तर ज्या बाळासाहेबांकडून प्रेरणा घेतली त्यांचीच शिवसेना भाजपाने फोडली, संजय राऊतांची टीका। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संबंधित शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर।